नमस्कार मित्रांनो. हा 29 जून रोजी झालेला पेपर आहे ग्रुप बी चा. आता आपली 55 दिवसावर ग्रुप सी ची परीक्षा आलेली आहे. दोन्ही एक्झामचा सिलेबस सेम आहे आणि पेपर 2 मध्ये जास्तीत जास्त मार्क कसे आणायचे या परीक्षेमध्ये मी 77.50 मार्क मिळवलेले आहेत. आणि हे कसे मिळवलेले आहेत, काय लॉजिक वापरलं पाहिजे. अभ्यास बघा, अभ्यास सर्वजण करतात. अभ्यास आपण प्रीला पण केलेला आहे आणि प्रीला आपण चांगल्यापैकी मार्क मिळवून आपण मेन्सला आलेलो आहोत. पेपर 1 जे आहे ते मराठी इंग्लिश ते आपण तर चांगलंच करतच असतो, पण अनेक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जी भीती आहे पेपर 2 ची, ह्या पेपरला बघा 45, 50 असे मार्क लोकांना मिळतात. ग्रुप सी च्या आपण गेल्या वर्षीच्या जर बघितलं तर अनेक विद्यार्थी 40-45 च्या रेंजमध्ये राहिले होते. आणि हे ग्रुप बी चा पेपर आहे, ह्याच्यात मी 77.50 मार्क मिळवलेले आहेत. ते कसे मिळवले आहेत, अभ्यास किती लिमिटेड केलेला आहे, अभ्यास काय केला आहे, हे पेपरवरून मी आपल्याला एक थोडा छोटासा एक 30 मिनिटाचा प्लॅन सांगणार आहे की कुठली पुस्तकं कशा प्रकारे वाचली पाहिजेत, प्रश्न कसे वाचले पाहिजेत आणि त्या थ्रू आपण कसं हा पेपर टॅकल केला पाहिजे. तर हे पहा, इथं पूर्ण 100 प्रश्न आहेत, गणिताचे 22 प्रश्न येतात. तर पेपर सोडवण्याची मेथड मी थोडक्यात तुमच्याशी डिस्कस करतो. सुरुवातीला मित्रांनो, आपला जो सोपा विषय असेल पॉलिटी, तर तुम्ही पॉलिटीचे प्रश्न सोडवा. त्यानंतर हिस्ट्री सोडवा, जिओग्राफी सोडवा, इकॉनॉमिक्स सोडवा. त्यानंतर करंट आणि मग मॅथ्स सोडवा. ही अशी जनरल स्ट्रॅटेजी आहे. पण मॅथ्सला किती किती आपण वेळ ठेवू शकतो. मॅथ्सला कमीत कमी माझ्या म्हणण्यानुसार तरी 22 मिनिटं वेळ हवाच आहे. तर आपलं तसं प्लॅन कसा बनवायचा आणि अभ्यास करताना आता बघा रिव्हिजन, आता 55 दिवसावर तुमची परीक्षा आहे. ह्या 55 दिवसामध्ये कमीत कमी अभ्यास करून जास्तीत जास्त मार्क कशी मिळवायची हे आपण या लेक्चर मधून पाहणार आहोत. मिनिमम 65 प्लस मार्क मिळवायला काही हरकत नाही. खूप इझी प्रकारे आपण 65 मार्क मिळवू शकतो. तर आपण आता सुरुवात करूया. कशी करूया की पहिल्या गणितापासूनच जाऊया की 1 2 3 4 जसं पेपर सिक्वेन्सली आहे तसं जाऊया आणि शेवटी मी माझी जे आन्सर शीट आहे ना की 77.50 ही मार्क कशी मिळाले त्याचं डिस्ट्रीब्युशन सांगतो आणि ते पेपर पण तुम्हाला दाखवून देतो. कारण आपण असं म्हणणार की एवढे मार्क पडतात का, लोकांच्या मनामध्ये जो गैरसमज आहे तो दूर करण्याचा आपण इथे प्रयत्न करणार आहोत खूप इझिली. आणि कमी वेळामध्ये कसा अभ्यास करायचा ह्याचा. तर चला तर मग पाहूया. आता पहिलंच आपलं जे आहे ते गणिताचा प्रश्न असतो. आता ह्याच पेपरमध्ये पहा तुम्ही, गणित कसली इझी होती की इतर पक्ष वेगळं काय, मीटर, यार्ड, मैल, एकर, एकर ही क्षेत्रफळाचं एकक आहे आणि ही लांबीची एकक आहे असं. किंवा ही प्रश्न बघा की काय आहे ह्यात, संख्या मालिका. तर आपल्याला इथं सुरुवातीला बघितलं तर वर्ग दिसतात, पण ही 51 वेगळं दिसतात. त्याच्यामुळे तर डिफरन्स जास्तीत जास्त संख्या मालिकेत आपण काय करायचं, डिफरन्स काढायचे. त्यानंतर हे बघा की इथं काय लॉजिक आहे, तर 60 74 12च्या पाड्यामधले त्यांनी मल्टिप्लाय केलं तर ते आरामात येऊन जातं. त्यानंतरचं हे सिक्वेन्स ही तर इयत्ता पहिलीचं इयत्ता दुसरीचं तिसरीचं गणित असल्यासारखं आहे. 37 37 37 हे 37 असं. त्यानंतर हे इझी प्रश्न त्याच कॅटेगरीतला आहे. त्यानंतर बघा हे आपलं दिशा, त्यानंतर सिलॉलिझमवरचं गणित आहे. त्यानंतर हे गणिती क्रिया 27 पदे. तर आपण हे जे ना, आता बघा ह्यासाठी मी तुम्हाला, जर तुमच्याकडे कुठलेही सोर्स नसतील तर मी एक सजेस्ट, सचिन ढवळे सरांनी जी एक बॅच प्रीसाठी घेतली होती, फ्री युट्यूबवरती आहे. त्याचं एक वर्कबुक आहे बघा. ते वर्कबुक तुम्ही जर ना पुन्हा पुन्हा जर सोडवलं, तेवढंच सोडवा, रोज सोडवा. आणि गणित गणित कमीत कमी वेळा पेन उचलून कसं सोडवता येईल ह्याचं प्रॅक्टिस करा. कारण की बघा ही आधी गणित नीट वाचा, त्यानंतर काय आहे ते बघा. कारण मी खूप साऱ्या विद्यार्थ्यांची मनामध्ये घाबरट का बघितली, असं गणित बघायचं आणि घाबरून काय तर पर्याय टिक करायचा, ते चुकीचं आहे. हे त्यानंतर गणिताचं हे आपलं जे अंकगणित आहे पुढं. तरी करंट, आता करंट बद्दल आपण थोडक्यात बोलूया. करंट कशातून करायचं, तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. करंट करण्यासाठी ना फक्त कुठलंही एक मॅगझिन छोटं नियमित वाचा, रोज वाचा. कारण इथं बघा आयुष मंत्रालयाने विश्व होमिओपॅथी दिन कधी साजरा केला, असंच आहे. समोर काय बायोडायव्हर्सिटी दिन आलाय. म्हणजे प्रत्येक छोटे छोटे, आता
सिम्प्लिफाईडचं एक मॅगझिन आहे आपल्याकडे. सिम्प्लिफाईडच्या मॅगझिनमध्ये शेवटचे जे आहे ना ते इग्नोर करू नका. शेवट काय दिलेलं आहे, एक वन लायनर किंवा डेज ह्या जे आहेत ते, किंवा एक ह्या वर्षात घडलेली एकच कुठली घटना आहे, अशा ज्या गोष्टी आहेत ना त्या आपण केल्या पाहिजेत. आता ह्याच्यामध्ये बघा, मी करंट काही न वाचलं होतं, हे प्रश्न माझा चुकला, मी वरील सर्व लिहिलं, पण हे 23ची थीम होती, ती ज्याने वाचलं त्यांना लगेच येते. त्यानंतरचं करंट मधून आपण, आणि करंट ह्यावेळेस खूप इझी विचारतात ते. ही करंट आता आपण काय करतो की मी सर्रास विद्यार्थी असे मित्र विद्यार्थी असे बघतो की लोक करंट खूप वाचतात, त्या मानाने गणिताकडे खूप त्यांचं दुर्लक्ष झालेलं असतंय. तर गणिताकडे दुर्लक्ष न करता आपण करंट करंट चांगल्या प्रकारे केलं. आणि करंट करण्यासाठी काय करायचंय, तर फक्त आहे ना, तर आपण फक्त आणि फक्त की एक कुठलंही मॅगझिन, लिमिटेड सोर्स, पुन्हा पुन्हा वाचायचे, रिव्हिजन. आता हे प्रश्न व्हायचं जो आहे ना हा नोबेल प्राइज वाला, मी वाचलंच नव्हतं, माझं चुकला. हा प्रश्न इझी कॅटेगरीतला होता साहित्याचं, हे जर जोडलं असतं तर डायरेक्ट उत्तर येत होतं, पण तो माझा चुकला कारण मी वाचलेलं नव्हतं आणि अंदाजाने सोडत गेलो. त्यामुळे मला करंटला 10 पैकी 6 बरोबर आलेले आहेत, गणिताला 10 पैकी ते 22 पैकी 20 बरोबर आले आहेत. ती 2 पण का चुकले आहेत, तर मी पटकन सोडवण्याच्या ह्याच्या नादामध्ये ते चुकवलेले आहेत. तुम्हाला दाखवतो ते कुठले चुकले आहेत. त्यानंतर आपण करंट बद्दल बोललो. आता हे जे अंकगणित आहे, अंकगणिताचं बघा, काही टॉपिक महत्वाचे आहेत. आता हे घड्याळाचा काटा, तो फॉर्म्युला पाठ करून ठेवा. असं दिसलं की त्या फॉर्म्युल्यात किमती टाका आणि सॉल्व्ह करा, आरामात होते. कारण आता हे बघा किती इझी होतं. इथं 5 3 म्हणजे 12, 12 ही इथं 12 पंचे 60, आणि इथं 12 दोन्ही 24, 36 लिटर. म्हणजे पेन न उचलता आपण गणित कसं सॉल्व्ह करू शकतो हे आपण इथं पाहिलं पाहिजे. आणि मी पेपरवरच का तुम्हाला सांगतोय, मी सिलेबसची सेपरेट जर एक लेक्चर बनवलं असतं, पण मी तसं नाही केलं, कारण पेपरवर आपल्याला पटकन कसं कुठल्या अँगलने प्रश्न येणार आहेत ते कळणार आहे, म्हणून मी आपल्याला पेपरवर समजवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यानंतर हे आलेखावरचे गणित, हे आलेख फक्त आहे ना तुम्ही कुठल्याही एका पुस्तकात न पाहून घ्या. जर नसेल तुमच्याकडे, आर एस अग्रवाल नावाचं, जे अग्रवाल आर एस नाही ते काय ते बघा, आणि त्यांच्या पुस्तकाच्या शेवटी जे चार्ट आहेत तेवढे जरी केले, किंवा युट्यूबवर जरी तुम्ही बघितलं तर मिळून जाईल तुम्हाला. आणि ही जी कॅटेगरी देतात खूप गणित, आधी जे प्री होत्या, आधीच्या जे मेन्स होत्या 22-23च्या अगोदरच्या, 23च्या अगोदरच्या, किंवा 21-22-20च्या, त्यात गणित अवघड होती, पण आता खूप इझी कॅटेगरीतली गणित विचारतील. आणि लॉजिकली तुम्ही प्रॅक्टिस पुन्हा पुन्हा करा. आणि आता 55 दिवसामध्ये मी एक तुम्हाला फॉर्म्युला सांगतो, गणित आपण कशी सॉल्व्ह करायची. रोज आहे ना, रोज डेली 20 गणित सोडवायची. आणि ते कशी सोडवायचे, नंबर टाकून सोडवायचे, 1 2 3 4 5 असे. काय होतंय की आपण काय करतो, गणित सोडवायला घेतो आणि एकच गणित अर्धा तास सोडवतो, हे बरोबर नाही. तुम्ही 20च गणित आजपासून 55 दिवसावर तुमची एक्झाम आहे ना, तर 20 गणित रोज प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस जर रोज केली, आणि लिमिटेड की सचिन ढवळे सरांचं जे मी बोललोय ना तेवढीच जर पीडीएफ घेतली, किंवा त्यांनी ती वर्कबुक दिलेलं आहे, आणि युट्यूबवरचे व्हिडिओ 13च व्हिडिओ आहेत, ते त्यांनी खूप चांगल्या प्रकारे कव्हर केलेले आहे, तेवढं करा. मी तुम्हाला हमखास गॅरंटी देतो, तुम्हाला मिनिमम 18 मार्क मिळणारच. गणितामध्ये तुम्हाला 18 मार्क आरामात मिळणार. फक्त मी शेवटी तुम्हाला टाइम मॅनेजमेंटचं पण सांगतो. हे गणित झाले. आता बघा, त्यानंतरचा सगळ्यात महत्वाचा विषय आहे ना, हे 3 प्रश्न जे येतात ना, एक महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमावरती, आणि दुसरं जे आहे ना माहितीचा अधिकार त्यावरती. तर आता ह्यात काय करायचं, 3च प्रश्न येतात. आपण हे सोडून द्यायचं का? अजिबात नाही मित्रांनो. हे 3 मार्क ह्या वेळेस जरा थोडं ते अवघड विचारलं होतं की डिटेलमध्ये, पण फक्त हे 3 मार्क मिळवण्यासाठी आपण फक्त 2 कायदे आहेत, दोन्ही कायद्याची कलम फक्त तुम्ही ना सिक्वेन्स वाईजली 1 2 3 4 लिहून घ्या, आणि पाठ करा. आणि रोज त्याला आहे ना, म्हणजे आता पॉलिटिक्सचं मी पुढे सांगणारच आहे, त्याला फक्त तुम्ही ह्या कलमाला आहे ना
आणि पॉलिटीची कलम रोज अर्धा तास द्यायचा, आता इथून पुढं रोज अर्धा तास. कसं होईल? ही फक्त कलम पाठ करायची. बघा हे प्रश्न काय होता, तिन्ही पण प्रश्न मी तुम्हाला हे करून दाखवतो. महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम 2015 अंतर्गत निर्धारित वेळ कलम 4 हे तुमचं जर पाठ असतं कलम 3 डेफिनेटली हे बरोबर आलं असतं. आणि हे सरकारकडून ही म्हणून माझं हे चुकलं, मी वाचलंच नव्हतं. पण जर आपण येथे जर काम केलं ना, फक्त कलम बघा. त्यानंतर प्रश्न काय, महाराष्ट्र लोक हक्क अधिनियम 2015 काय कलम 16. त्याच्यानंतरचा प्रश्न काय, कलम. म्हणजे तिन्ही प्रश्न हे कलमावरती येतात. हातची मार्क आहेत या, कारण 3 पैकी 3 मार्क आपल्याला हमखास मिळू शकतात इथे. त्यामुळे ही आपण काही झालं तरी हे आपण हे करायचं नाहीये की स्किप करू आणि अंदाजे मारू, कारण ही खूप महत्वाचं आहे आपल्याला स्कोर वाढवण्याच्या दृष्टिकोनातून. त्यानंतरचं जे पॉलिटी येते ना मित्रांनो, पॉलिटी. आता पॉलिटीमध्ये काय करायचं, ती कलम आहेत, ठळक कलम आहे की फंडामेंटल राईट असतील, डीपीएसपीचे असतील किंवा मूलभूत कर्तव्याचं कलम कुठलं, घटना दुरुस्त्या कुठल्या, हे महत्वाचं तोंडपाठ करून ठेवायचं आहे. कारण आपल्याला 15 पैकी ह्या 5 प्रश्न कमीत कमी ह्या कलमावरच येत आहेत. त्यामुळे पॉलिटी खूप चांगल्या प्रकारे करायची. तर 15 पैकी जरी 3 प्रश्न चुकले तरी आपले कायद्याचे 3 आणि हे 14 ते 15 मार्क आपण पॉलिटीमध्ये आरामात मिळवू शकतो, आरामात. आणि एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की एक काम करा की तुम्ही सुरुवातीला सर्वात पहिल्यांदा पॉलिटी सोडवा. पॉलिटी जर तुम्ही सोडवलं तर तुमचा तिथं कॉन्फिडन्स वाढणार आहे. कारण पॉलिटीचे खूप इझी कॅटेगरीचे प्रश्न आहेत बघा, खूप इझी कॅटेगरीची. काय कर्तव्य कुठलं संविधानात भारतीय नागरिक कुठलं कर्तव्य नाही. दुसरं क्रिमिलियरचे केस कुठली. तिसरं हे बघा काय प्रश्न, म्हणजे आयोगाने किती विधानसभेचा कार्यकाल, ग्रामसभेचा अध्यक्ष, सरपंच, आता 2 ला 4 एकाच ठिकाणी, म्हणजे किती इझी कॅटेगरीतले प्रश्न आहेत. फक्त लेंदी प्रश्न बनवायचा आयोगाने प्रयत्न केलेला आहे. त्यामुळं खूप काही असं वाचण्यापेक्षा मी एक तुम्हाला पुन्हा सांगेन की पॉलिटीमध्ये आपल्याला फक्त रिव्हिजन खूप चांगली करायची. आजपर्यंत आपण खूप अभ्यास केलेला आहे. अभ्यास तर आपण पहिल्यापासून रोज करत आहोत. फक्त बाऊ करू नका की अभ्यास आपण काय करायचा. जर तुम्ही बाऊ केला ना तर खूप तुमचं म्हणजे चुकणार आहे. बघा हे मी कसं म्हणलो, कलम की पॉलिटीमध्ये डायरेक्ट हा प्रश्न कलमावर आलाय, काहीही नाही याच्यात, डायरेक्ट कलम आहे. हा प्रश्न काय, राज्य उच्च न्यायालयावरचे इझी कॅटेगरीतला प्रश्न आहे की प्रत्येक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती, राज्यपाल, वेळोवेळी राज्यपाल, राष्ट्रपती, असं एक शब्द पॉलिटीमध्ये फक्त शब्द चेंज करू शकतो आयोग. आणि ते शब्द ठळक आपल्या डोळ्यात लगेच दिसून येतात. हो का, हा बघा प्रश्न की विधान परिषदेचे क्षेत्रीयपण वगैरे कलमावरच आहे. त्यानंतर हा प्रश्न बघा की राज्यपाल पदाविषयी माहिती, आणि ते हा राष्ट्रपती उपराष्ट्रपती ह्याच्याबद्दलचे जो आहे कलम 68. बघा आता ही किती, जिथे एकच सभागृह असेल तिथे विधान परिषद म्हणून ओळखले जाईल. म्हणजे काय ह्यात कॉमन सेन्स सुद्धा नाही. इतका इझी प्रश्न असतात. फक्त डोळे उघडे ठेवून आणि अभ्यास करताना आपल्याला मार्क किती आणायचे आहेत हे महत्वाचं आहे. एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्याला पेपरमध्ये जर 65 मार्क मिळवायचे असेल तर आपल्याला 28 प्रश्न चुकवायचे आहेत. बरोबर किती आणायचे हे महत्वाचं नसून 28 प्रश्न चुकवायचे आहेत. म्हणजे विचार करा तुम्ही की गणितात 4 चुकले, करंटमध्ये 4 चुकले, असं जरी केलं तरी 28 खूप मोठा आकडा आहे ना. त्यामुळे 65 मार्क ह्या पेपरमध्ये मिळवणं किंवा उद्या येणाऱ्या तुमच्या ग्रुप सीचा जो पेपर आहे त्यात 65 मार्क मिळवणं कुठलंही चॅलेंज नाही. आणि अभ्यास म्हणाल तर असं नवीन अभ्यास काही नाही. जो अभ्यास आपण आतापर्यंत करत आलो तोच फक्त एक स्मार्ट वर्क म्हणतात ना ते केलं पाहिजे. आणि पेपर सोडण्याची एक टेक्निक पाहिजे तुम्हाला, टेक्निक. त्या टेक्निक शिवाय पर्याय नाहीये. हे पॉलिटीचे प्रश्न. आता हे बघा, हे पण कलम डायरेक्ट विचारलंय. म्हणजे मी काय म्हणतो की कलम तुम्ही पाठ करा, कायद्यांची कलम पाठ करा, इथंच तुमचे 8 मार्क तयार होऊन जातील. हे पहिले आपण समित्या प्रीला पण वाचले कलम 51 नुसार. म्हणजे प्रत्येक गोष्ट इथं 5-6 प्रश्न कलमावरती आहेत.
ते तुम्ही चांगल्या प्रकारे आता बघा. आता त्यानंतर हिस्ट्री. आता हिस्ट्री बघा, ह्या परीक्षेमध्ये 10 प्रश्न विचारलेले आहेत. 10च्या 10 प्रश्न व्यक्ती, समाजसेवक, समाजसुधारक ह्यावरच विचारलेले आहेत. म्हणजे आता आपण काय फोकस करायचं की समाजसुधारक व्यक्तीवरचं जे पुस्तक, कुठलंही पुस्तक एक वाचा तुम्ही. समाधान महाजन सरांचं असेल किंवा आपलं लोकसेवा पब्लिकेशनचं जे समाज सुधारणांचं पुस्तक आहे, त्यातले फक्त महत्वाचे समाज सुधारक नीट वाचायचे. कोण? महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, वीरा शिंदे, रानडे, हे असे 10 समाजसुधारक नीट करून ठेवा. त्यात एक 6 ते 7 प्रश्न इझिली. आता ह्यात मी 10च्या 10 प्रश्न बरोबर आणलेले आहेत. कसे? आता बघ, हा प्रश्न कुठल्याही पुस्तकात वाचण्यात नाही, काय नाही. पण लॉजिक जर लावलं आपण, की माझ्या बैलाचे नाव ब्रिटानिया, माझ्या आवडत्या घोड्याचे नाव टर्किश आणि माझ्या गाडचे नाव, एवढं कोण म्हणू शकतं? की छत्रपती शाहू महाराजच म्हणू शकतात. कारण उमेदवारीच्या संदर्भात म्हणले, कायदे मंडळाच्या उमेदवारीची ज्यावेळेस घोषणा करायची होती, त्यावेळेस ही त्यांचं उद्गार आहे आणि ते त्यांचं उत्तर. त्यानंतर काय, शूद्रादिशूद्र रहिवाशी. आता रहिवाशी म्हटलंय, आंबेडकरांचा एक ग्रंथ आहे. पण महात्मा फुलेंची जी थेरी, ते आयोगाने महात्मा फुलेच नाव पर्याय दिलेला आहे. लोक खूप सारी आपल्या पुण्यामधले इतिहासाच्या शिक्षकांनी आंबेडकर उत्तर दिलेलं आहे. पण आपलं गाठाळ सरांच्या पुस्तकात डायरेक्ट उल्लेख येतो की महात्मा फुले. आणि कॉमन सेन्सने जर ह्याचं उत्तर दिलं ना, तर डायरेक्टली महात्मा फुले येतो. त्यानंतर ह्या अधिवेशनाबद्दलचं आहे, महात्मा फुले शेतकऱ्यांचा प्रश्न, ते महात्मा फुलेबद्दल देश उद्योजक मंडळी. PYQ पुन्हा पुन्हा विचारले गेले. PYQ फक्त तुम्ही रोजच्या रोज झोपता. मी आता तुम्हाला एक हे देतो टास्क. असा टास्क आहे की रोज कुठला विषय घ्या तुम्ही, रोज एका विषयाचे 100 PYQ बघायचे. मग बघा तुम्ही कसं मॅनेज करताय वेळ. आता मला माहिती आहे की तुमच्याकडे वेळ खूप कमी आहे, 55 दिवस आहे. पण मला माहिती आहे तुम्ही पहिला पेपर खूप चांगल्या प्रकारे करून घेतला असणार, कारण वाबळे सरांनी तुम्हाला चांगल्या प्रकारे ते मराठीचं तर इंग्लिश करून घेतलेलं आहे, इंग्लिश पण करून घेतलेलं आहे. त्यामुळे व्यापार उद्योजक मंडळीचं आपल्याला माहिती आहे. म्हणजे PYQ मधून हे प्रश्न कव्हर झाले आहेत. हे बघा, ते महान देश बघतो, ते डेक्कन न्यूज, फर्ग्युसन कॉलेज, हे तर तुम्हाला कळले टिळक आहे बाबा. कारण दुसरं न्यायमूर्ती राहण्याचा काय संबंध नाही. त्यानंतर गोखलेंचं काय नाही, दादाबाई नौरोजी नाही, टिळक तुम्ही आता डायरेक्ट उत्तर देऊन देताय. हे मजूर किती वेळा हा प्रश्न विचारलाय बघा, किती वेळा, की नामो जोशी यांनी स्थापना केली, कशाची सोशल सर्व्हिस दिली. म्हणजे ह्या जर प्रश्नाचे, आणि ह्या पण PYQ पुन्हा रिपीट झालेला आहे. गांधीजींच्या वर्धा योजनेवर आलेला आहे. हे काँग्रेस समृद्ध बनवण्यासाठी करण्यात आलेले असं कुणी म्हटलंय? हिंदू प्रतिकृती नसून पूरक आहे. कारण आता ह्यात सगळे हे हिंदू महासभेचेच आहेत. पण काँग्रेस आणि हिंदू महासभेच्या संबंधित व्यक्ती कोण आहे? मदन मोहन मालवीय. लाला लजपत आहेत, पण मदन मोहन मालवीय अध्यक्ष राहिलेले आहेत आणि त्यांचं कॉन्ट्रीब्युशन हिंदू महासभेत पण खूप जास्त आहे ना, त्यामुळे ते उत्तर. त्यानंतर आता भूगोल बघा. भूगोल महाराष्ट्राचं इजी कॅटेगरीतले प्रश्न. फक्त मी एक सांगेल, PYQ करून घ्या. भूगोलासाठी काही वाचू नका नवीन. पुन्हा पुन्हा PYQ करून घ्या. PYQ केले ना, तर भूगोलाचं अख्खं तुम्हाला 10 पैकी 8-7 मार्क नक्की मिळणार आहेत. त्यानंतर सुजागड हे काय इजी, हे बघा कसा प्रश्न विचारलाय. खिल्लारी सगळ्यांना माहिती. त्याच्यानंतर भुज, उत्तर काशी. त्यामुळे असे इजी कॅटेगरीतले प्रश्न तुम्ही चुकवू शकत नाही. आंतरराष्ट्रीय बायोडायव्हर्सिटी दिवस विचारलाय, कधी साजरा केला जातो. म्हणजे PYQ वर जर तुम्ही चांगलं काम केलं. आता बघा इथं माझा हा प्रश्न चुकला का, मी पहिला टप्पा वाचला नाही. जरी वाचला असता डेफिनेटली हे पण बरोबर आलं असतं. त्यानंतर सातपुडा रांग वगैरे आहे. त्यानंतरच बघा सायन्स. आता सायन्स मध्ये आपल्याकडं खूप घबराट लोकांमध्ये होते, सायन्स खूप अवघड आहे. पण 23चे 2 पेपर कंबाईन आणि ग्रुप सी, आणि हा कंबाईन 24चा, हे 3 पेपर जर काढून बघितले तुम्ही चांगल्या प्रकारे, तर एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल की किरणोत्सारी पदार्थ आहेत ना, ह्याच्यावरच पुन्हा पुन्हा प्रश्न आयोग विचारतोय. आता ह्या पेपरमध्ये तर 2 प्रश्न विचारले.
काय विचारलंय बाहेर पडणाऱ्या चुंबकीय क्षेत्रात, इथं इलेक्ट्रिकल क्षेत्र विचारलं असतं किंवा चुंबकीय आता विचारलं तर काय आपल्याला माहिती की किरणोत्सारी 3 असतात, अल्फा बेटा गॅमा. तर 3 असतात, एकमेकाच्या विरुद्ध दिशेत जातात, प्लस एकावर चार्ज असतो, निगेटिव्ह एकावर असतो, एकावर काहीच नसतो. डायरेक्ट उत्तर आहे. म्हणजे नुसतं तुम्ही वाचलं तरी कळण्यासारखं आहे. आता मी फिजिक्स बद्दल बोललो की फिजिक्स कुठून वाचायचंय तर हे किरणोत्सारी एक टॉपिक, ह्याच्यावर 2 प्रश्न ह्या वेळेस आले. तिसरा प्रश्न तर किती इझी आलाय बघा, भौतिक राशी आणि एकक. म्हणजे सायन्सला घाबरायचं नाहीये. त्यानंतर सायन्स बद्दल हा प्रश्न जरा अवघड कॅटेगरीतला होता. ठीक आहे, हा प्रश्न चुकला तरी चालेल. त्यानंतर बघा हे बघा, आवर्त सारणी आली. काय म्हणजे आवर्त सारणी, डावीकडून उजवीकडून जाताना काय त्या अणुची त्रिज्या काय होतं, म्हणजे किती इझी कॅटेगरीतले प्रश्न आहेत. त्यामुळे फिजिक्सचे 3 टॉपिक, केमिस्ट्रीचे 3 टॉपिक आणि बायोलॉजीचे 2 टॉपिक, क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल आणि क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स, हे जर एवढं जर केलं तरी आपल्याला ह्या 12 मार्कापैकी 3-3 6 पैकी आपल्याला 7-8 मार्क इझिली आपण मिळवू शकतो. इझिली खूप इझिली. तर ह्याचं अजिबात घाबरायचं नाही. आता एक हा प्रश्न माहित नसेल तर गेला चालेल. आता बघा क्लासिफिकेशन ॲनिमल झालं. त्यानंतर हो का काय वर्गीकरण कोणी केलंय, शास्त्रज्ञ नाव सांगा, कार्ल लिनियस. त्यानं ट्रान्सजेनिक, आता हे तर शब्दच काय आहे ट्रान्सजेनिक, तर काय आरएनए, ट्रान्डूस, वनस्पती प्रजनन, संकरण, की डायरेक्टली आरएनए, कारण ट्रान्सजेनिक ह्याच्यावरूनच कळायला पाहिजे ना आपल्याला. त्यानंतरचे हे बघा, हे वनस्पती संप्रेरक, पाण्याची कमतरता काय, फक्त ॲसिड ऍसिड, हे ठीक आहे, नाही आलं तर चालेल. आता हे बघा, वर्गीकरणाचा क्रम लावा, काय म्हणजे प्रश्न काय काय विचारताय आयोग. आता त्यानंतर जो आपण येतो रिमोट सेन्सिंग ह्या टॉपिक वरती. आता रिमोट सेन्सिंग लोक खूप सारे कीप करतात किंवा घाबरतात. तर मित्रांनो, आतापर्यंतच्या राज्यसेवेमध्ये एक 58 प्रश्न आलेले आहेत. 58 प्रश्न, ते मी तुम्हाला PDF जर नसेल युट्यूबवर अवेलेबल आहे. त्या सरांचं नाव माहित नाही, मी तुम्हाला ती शेअर करीन. फक्त ते 58 प्रश्न पुन्हा 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 वाचा, त्याच्या बाहेर प्रश्न जाणार नाही. ही 4 मार्क तुम्ही 4 पैकी 2-3 मार्क सहज मिळवू शकता, सहज मिळवू शकता. त्यानंतरच हे बघा काय आहे, हा रिमोट सेन्सिंग PYQ हा डायरेक्टली राज्यसेवेला 2-3 वेळा विचारलेला आहे, आता विचारलंय. मग ते 58 प्रश्न पुन्हा पुन्हा वाचा आणि ह्याच्याबद्दल घाबरून जाऊ नका. जर घाबरून गेलं तर तुम्ही हातची मार्क गमवून बसाल. त्यामुळे हे ओके मध्ये. त्यानंतरच येते बघा बघा, हे विधानांचा विचार करा. जे आहे किती बघा, GI चा वापर स्रोताच्या पृथ्वीच्या पृष्ठावर संकरणाचा काय संबंध, म्हणजे GI GPS किंवा रिमोट सेन्सिंग ह्याच्या बेसिक डेफिनेशन आहेत ना, तेवढ्या कळायला पाहिजे तुम्हाला. रिमोट सेन्सिंग म्हणजे काय, कुठल्याही वस्तूच्या डायरेक्ट फिजिकली कॉन्टॅक्ट नसताना आपण त्याचं छायाचित्रण करणे म्हणजेच रिमोट सेन्सिंग. रिमोट सेन्सिंग GIS म्हणजे काय, तर एक ती सिस्टीम आहे, त्याचं हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरचा उपयोग करून माहितीचा डाटा वापरून त्याच्यावर प्रोसेस करणे म्हणजे GPS म्हणजे काय, किंवा हे चित्रीकरणासाठी काय लागते की तो जो इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम आहे ना, तो पाठ करा. त्यातलं फक्त व्हिजिबल लाईट्स आहेत, ते जर तुम्हाला माहित असलं त्याच्यावर हे प्रश्न क्लिअर होऊन जातात. बघा, हवाई चित्र समान प्रमाणात, समान म्हणले कसं असायला पाहिजे, आता हेतून मी चित्र काढतोय तर हे व्हर्टिकलीच पाहिजे ना, तिरकस अतितिरकस यापैकी नाही, असं काही नाही, डायरेक्ट तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकता. त्यानंतर त्रुटीसाठी बघा, ऑपरेटिंग सिस्टीमचा काय संबंध आहे का, हे काय आहे का, हे डायरेक्ट पर्याय नंबर 3 तुम्ही करू शकता. किंवा कॉम्प्युटरच्या सेकंडरी मेमरीची काय आवश्यकता आहे, काय आहे डेटा प्रोसेसिंगचा, डेटा जलद करण्यासाठी, डेटा कायमस्वरूपी साठवण्यासाठी. आता सेकंडरी मेमरी म्हणजेच कायम मेमरी आपण म्हणतोच ना, रॅम आणि रोम. त्यानंतरच हे गिगाहर्ट्झ बद्दल प्रश्न. आता ही बघ, खालीलपैकी कोणते साधन इनपुट आउटपुट साधन म्हणून उपयोगाला जातं. टच स्क्रीन दिसतंय पण आपण त्याला इनपुट पण देतो. ही माऊसचा काय संबंध आहे, आउटपुट काय आहे त्याचं, CRTचं काय, टच पॅड काय आहे, पण टच स्क्रीन त्याचं उत्तर आहे असं. त्यानंतरच इकॉनॉमिक्स बद्दल सुद्धा मी एकच सांगेल तुम्हाला, खूप बेसिक बघायचं. आता इथे 1959 तारीख होती 19 एप्रिल, तर इथं त्यांनी पेपर काढणारा व्यक्ती आहे ना, त्याने फक्त आपल्याला हे असं दाखवलंय की बाबा काय करायचं, म्हणजे काय चुकवायचं.
तो सेन्स जर जागरूक झाला ना आपला तर डायरेक्ट उत्तर मिळणार आहे. त्यानंतर हे 74-75% कोण देणार आहे आपल्याला अनुदान? काय विषय पीएल 450 मध्ये किती गहू उत्पन्न, गहू हे वगैरे धान्य देणार आहेत? नाही, त्यामुळे कर्जच असणार आहे ना, लॉजिक्स. त्यानंतर हे मुद्दे सुधारणार, वाढता विकास दर, हे काय अपयश आहे का? यश आहे ना, ती डायरेक्ट लिमिट करू शकता तुम्ही. त्यानंतर फिशरचं कितीतरी वेळा PYQ आलेला आहे फिशरचं, MU इज इक्वल टू PT. त्यानंतरच बघा मोठ्या प्रमाणात आयातात, हा बातमी करंटच्या रिलेटेड होते. करंटच्या रिलेटेड असल्यामुळे ही बातमी इथे कव्हर केलेलं आहे. त्यानंतर बघा मुडीच. आता हे मी पर्याय 3 केलो अंदाजाने, पण मुडीच येते. हे 3 आहेत. का हे प्रश्न आला? कारण ही चर्चेत होतं की ह्यांची लायसन, ब्रिकवर्कची लायसन सेबीने कॅन्सल केली होती नोंदणी. त्यानंतर पुन्हा ते हटवली, म्हणून हा प्रश्न इथे विचारलेला आहे. त्यानंतर बघा हे आपल्या बजेटच्या संबंधित आहे, डायरेक्ट आहे, ते उत्तर आहे. हे काय प्रश्न म्हणजे जोड्या लावा. त्यानंतर हे काय, आशियानचा कोण सदस्य नाही? भारत कितीतरी वेळा ह्याच्यावरती आशियानचा सदस्य, आशियानचे टायगर देश आहेत 10 आणि त्यात आशियान भारत नाहीये. त्यानंतरचा प्रश्न काय, नीती आयोगासंबंधावर काय हे आपण बघा. नीती आयोगशी जो अस्परंट डिस्ट्रिक्ट उपक्रम आहे त्याच्यात हे सगळे शालेय निर्देशांक आहे, राज्याचा स्पर्धात्मक निर्यात निर्देशांक, सुरक्षा निर्देशांक नाही. आता आपण पेपर बघितला तर आता आपण काय पहिल्यापासून बघू. गणित मी सांगितलं, रोज गणित किती करायचे? 20 गणित करायची. वेळ किती लागू द्या तुम्हाला तुमच्या हिशोबाने, 2 तास लागू द्या नाहीतर 1 तास लागू द्या. गणित रोज 20 करणे झालं. करंटचं काय बोललो आपण, रोज करंटची रोज रिव्हिजन 1 तास करणे. करंट रोज 1 तास वाचणे, करेक्ट. रिव्हिजन करणे, की नुसतं बघायचंय की हे काय ते काय असं. त्यानंतर आपण काय बोललो, करंट झालं. त्यानंतर आपण बोललेलो आहोत पॉलिटी आणि कायदे. मित्रांनो, पॉलिटी आणि कायदे 18 मार्काला आहे. आपल्याला कमीत कमी 15 मार्क इथे घ्यायचीच आहेत आणि ती मिळणारच आहेत. अतिसामान्य विद्यार्थी, गरीब बुद्धीने गरीब आपण म्हणूया, असा जरी विद्यार्थी असला तरी फक्त कॉमन सेन्स आणि प्री पास होऊन आलेला विद्यार्थी सहजपैकी 15 मार्क मिळवणार आहे. त्यामुळे तो विषय राहिला. पण तुम्ही रोज आहे ना, आता राहिलेल्या 55 दिवसात रोज काय करायचं, कलम फक्त डोळ्यात मिटायचे. कलम 12 काय आहे, कलम 15 काय आहे, कलम 22 काय आहे, कलम 24 काय आहे, 15(3) काय आहे, ह्या गोष्टी असं रिवाईज करायच्या. आता पुस्तक काढायचं, पहिल्या पानापासून वाचायचं, माझी खूप रिव्हिजन झाली, प्रत्येकावर नजर फिरवतो, हे नाही, बरोबर नाहीये. त्यानंतर काय करायचं, रोज 100 PYQ, 100 म्हणतोय रोज, किती 55 त्याच्यावर 100, 5,500 PYQ आपले सोडून होणार आहेत. पण वेळ लावून सोडवायचे का, विचार करायचा. प्रश्न कसा विचारलाय, प्रश्नात कीवर्ड काय आहेत, हे जर तुम्हाला कळलं, स्मार्ट म्हणतोय, स्मार्ट एकदम काम करायचंय आपल्याला. जर स्मार्ट काम करता आलं तरच आपण हे करू शकतो. त्यानंतर काय, आपलं गणिताचं बोललो, करंटचं बोललो, पॉलिटीचं बोललो, राहतंय काय, जिओग्राफी. मित्रांनो, जिओग्राफीला फक्त PYQ करायचे आहेत. PYQच्या बाहेर काहीही करायचं नाही. जर तुम्ही करायला लागला तर खूप मोठा सिलेबस आहे. आणि इकॉनॉमिक्स पण फक्त PYQ. आता इथून पुढे फक्त PYQ. माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे, कारण प्रत्येक विद्यार्थी हा प्री साठी खूप चांगल्या प्रकारे त्यांनी तयार केलेले आहे. त्यामुळे मेन्सला काही अडचण येणार नाही. जिओग्राफी PYQ, त्यानंतर इकॉनॉमिक्स PYQ, सायन्स मी 5च टॉपिक तुम्हाला सांगितलेले आहेत. कुठले तर क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल, क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स, त्यानंतर फिजिक्समध्ये रेडिओलॉजी, त्यानंतर केमिस्ट्रीमध्ये आवर्त सारणी, आणि हे एवढे ही फक्त परफेक्ट, आणि त्याच्यावरचे PYQ पुन्हा पुन्हा पाहिजे आहेत. अख्खं पुस्तक काढलं, सचिन बस्के सरांचं असेल किंवा अनिल कोलते सरांचं असेल, हे पुस्तक काढलं आणि दिवसभर वाचत बसलो, ही आपल्याला स्ट्रॅटर्जी चालणार नाही आहे. त्यानंतर महत्वाचा मुद्दा आपण आता शेवटाकडे येत आहोत, डिस्कस करूया. तर महत्वाचा मुद्दा काय आहे, तर टेस्ट सिरीज बद्दल काय केलं पाहिजे. टेस्ट सिरीज मार्केटमधल्या कुठल्याही क्लासच्या असू द्या,
फक्त तुम्ही टाइम मॅनेजमेंटसाठी त्या वापरायच्या आहेत. कारण टेस्ट सिरीज जी ह्युमन टेंडन्सी आहे प्रत्येक व्यक्तीची, टेस्ट सिरीज काढणाऱ्या आणि आयोगाला सरळ प्रश्न विचारायचे आहेत आणि टेस्ट सिरीजवाल्याला कोपऱ्यामध्ये जिकडं विद्यार्थ्यांचं लक्ष जात नाही तसे प्रश्न शोधून काढायचे आहेत. मी किती शहाणा किंवा अशी टेंडन्सी आहे की ह्युमन टेंडन्सी बघा, कोणाला व्यक्तीला एखाद्या आपण ब्लेम करू शकत नाहीये की मी तरी उद्या पेपर काढायला लागलो तर मी तसाच विचार करेल की विद्यार्थ्यांना कसं चुकवायचं, पण आयोगाला तसं करायचं नाहीये. आयोग प्रत्येक टॉपिकच्या पहिल्या लाईनीपासूनच विचार करते, आपल्याला प्रश्न विचारत आहे. तसं टेस्ट सिरीजमध्ये असं होतं की ह्याला अपवाद काय ह्याच्यावर प्रश्न विचारले जातात, त्यामुळे तिथं तुमचा कॉन्फिडन्स कमी होतो. फक्त टाइम मॅनेजमेंट करण्यासाठी ते टेस्ट सिरीज आपण वापरायचे आहे. त्यानंतर बघा महत्वाचा मुद्दा, आता अटेम्प्ट किती करावा. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही 100 क्वेश्चन वाचायचेच आहेत. क्वेश्चन वाचला की अटेम्प्ट करायचा आहे. क्वेश्चन वाचला की अटेम्प्ट. जर तुम्हाला क्वेश्चन वाचायलाच वेळ मिळाला नाही तर अटेम्प्ट करायचा नाही आहे. कारण काय होतंय, जर तुम्ही अटेम्प्ट करायला गेला क्वेश्चन न वाचता, ते ब्लँकली कुणाचं नशीब नसते. जर तुम्ही क्वेश्चन नीट वाचला आणि अटेम्प्ट केला तर बरोबर येण्याचे चान्सेस खूप आहेत. त्यामुळे 100 अटेम्प्ट कसा होईल हे तुम्ही पाहिलं पाहिजे. कारण आज लोकांना 80 मार्क पडते. कारण माझ्यासोबत काही विद्यार्थी असतील त्यांना पण 75, 76 अशी 72 मार्क असतीलच ना. जर तुम्ही अटेम्प्टच 82 केला तर मार्क किती येतील ह्याचा विचार केला पाहिजे. त्यामुळे अटेम्प्ट खूप महत्वाचा आहे आणि तो 100 आपल्याला करायचाच आहे. तर इकॉनॉमिक्स झालं. आता आपण हिस्ट्री बद्दल बोलूया. हिस्ट्री मधले निवडक समाज सुधारक करायचे आहेत. कारण यावर्षी 10 प्रश्नापैकी 10च्या 10 प्रश्न व्यक्तीवर आलेले आहेत. ह्याचा पण आपण कुठेतरी विचार केला पाहिजे. आणि हा पेपर डिकोडिंग, आता इथं 75 पडले 77 पडले मान्य, तर पण आपल्याला कमीत कमी 65 आणि पहिला पेपर खूप तुम्ही चांगल्या प्रकारे केलेला आहे. कारण मला माहिती आहे की ईच आणि एव्हरी विद्यार्थी मराठी आणि इंग्लिशवर खूप त्यांचं चांगलं कमांड असते. तो तिथं जवळपास 80 मार्क मिळवणारच आहे. आणि इकडे किती 65, तर किती होतात 145 पर्यंत आपण आरामात पोहोचू शकतो. आरामात म्हणतोय. आणि आपल्या क्लर्क जागा जरी 1800 1500 काय असतील त्या असल्या तरी तुम्ही 145 पर्यंत जर गेलात तर तुम्ही डेफिनेटली ग्रुप सी ची एक्झाम पास होणार आहात. चला, हा सूर्य हा जयद्रथ. कारण आपण हे दाखवून देऊया की बाबा पडू शकतात 77 मार्क. हे पहा, ही माझी आन्सर की आहे आणि हे बघा 77.50 इथं लिहिलेलं आहे आणि हे सगळे असेल. तर आपण हे पाहिलं. आता आपण थोडक्यात बोलूया. आता बघा मीच काय केलं, गणिताला 2 चुकले, कायद्याचे आणि पॉलिटिक्सचे चार प्रश्न चुकलेले आहेत. त्यानंतर सायन्सचे 5 चुकले, हिस्ट्री आउट ऑफ, जॉग्राफी 1 रॉंग आणि इकॉनॉमिक्स 2 रॉंग, असे मिळून टोटल 18 प्रश्न चुकलेले आहेत. असे जर तुम्हाला मार्क मिळवायचे असेल तर असाच तुम्हाला स्मार्ट स्टडी करावा लागेल. तर बघा, काही शंका असतील तर तुम्हाला MPSC संवाद ही माझा टेलिग्राम चॅनल आहे, तिथं तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि हे मी तुम्हाला MPSC संवाद या YouTube चॅनलवर टाकणार आहे, तिथं तुम्ही पाहून घ्या. आणि चांगल्या प्रकारे बेटर प्रिपरेशन खूप गरजेचं आहे. आणि बघा, अभ्यास झाला नाही ही गोष्ट नाही आहे. आता फक्त आपल्याला पेपर सॉल्व्ह कसा करायचा हे टेक्निक, ह्यासाठी मी ही लेक्चर बनवलेलं आहे. आणि सामान्यातला सामान्य विद्यार्थी मिनिमम अभ्यासावरती इझिली 65 मार्क मिळवू शकतो, ही माझी पर्सनल गॅरंटी आहे. फक्त तुम्ही ना खूप कमी अभ्यास, रिव्हिजन जास्त, आणि आता इथून राहिलेल्या 55 दिवसात लिमिटेड बुक वाचा आणि त्याच्यातून तुम्हाला चांगल्या प्रकारे मिनिमम 65 मार्क मिळू शकतात. जर तुमच्या काही शंका असतील काय तर मी टेलिग्राम ID तुम्हाला सांगितलं, MPSC संवादवरती तुम्ही मला मेसेज करा, आपण ते पुन्हा सॉल्व्ह करू. आणि जर तुम्हाला काही वाटलं की एखाद्या विषयाबद्दल ह्याच्यात काही शंका बिंका, रिमोट सेन्सिंग हे ते, तर मी तुम्हाला परत PDF वगैरे देईल. धन्यवाद.